नमस्कार. संतवाणी म्हणजे अमृताची खाण. ज्यांच्या शब्दांनी महाराष्ट्र घडला आणि ज्यांच्या विचारांनी आजही कोट्यवधी हृदय धडधडतात, अशा संतांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण आजच्या चर्चेला सुरुवात करत आहोत. भावार्थ संतवाणीमध्ये आज आपण पाहणार आहोत की विठ्ठलाची भक्ती आणि संसाराची जबाबदारी यांचा समतोल कसा साधावा. चला, या भक्तिरसात आपणही न्हाऊन निघूया. ज्ञानेश्वर महाराज या अभंगात एक महत्त्वाची गोष्ट सांगत आहेत. ते म्हणतात की आपण अनेकदा देवाच्या नावाने किंवा कर्माच्या नावाने अशा गोष्टी करत बसतो ज्या समजायला कठीण आहेत किंवा ज्या पूर्ण करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात, पण खरं साध्य हे साध्या मार्गानेही मिळवता येतं. या अभंगातून आपल्याला मिळणारी सर्वात मोठी शिकवण म्हणजे सरळ मार्गाचा स्वीकार. आपण अनेकदा आयुष्यात गुंतागुंत करतो. आपल्याला वाटतं की कॉम्प्लिकेटेड काम केलं की यश मिळेल, पण खरा आनंद हा सोपेपणात आहे. आपण कामाच्या व्यापात आणि जबाबदाऱ्यांच्या ओझ्यात इतके अडकतो की आपण स्वतःला विसरतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जसं नावात एक वेगळी ताकद आहे, तसंच आपल्या कामात एक साधना असावी. जेव्हा आपण कोणतंही काम करताना ते पूर्ण एकाग्रतेने आणि एका ध्येयाने करतो, तेव्हा त्या कामातच ईश्वर आपल्याला सापडतो. आपण बाहेरच्या गोष्टींकडे बघत बसतो आणि अस्वस्थ होतो, पण हे जगणं नामस्मरणासारखं हलकं असायला हवं. याचा अर्थ असा की आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगात स्वतःला स्थिर ठेवणे. जेव्हा तुम्ही तुमच्या कामात किंवा ध्येयात पूर्णपणे मग्न असता, तेव्हा बाहेरच्या गोष्टींचा त्रास कमी होतो. आयुष्यात मोठे बदल एका रात्रीत घडत नाहीत, ते घडतात रोजच्या छोट्या छोट्या सवयींमधून. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की रामकृष्णाच्या मार्गाने चालणे म्हणजे दुसरं काहीही नसून सत्याच्या आणि प्रेमाच्या मार्गाने चालणे होय. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात ही एक शिस्त आणली की जे काही करेन ते प्रामाणिकपणे आणि शांत मनाने करेन, तर तुमच्या जगण्यातील व्यर्थपणा नक्कीच संपेल. चला तर मग जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ विश्लेषण, सामाजिक संदेश व नैतिक धडा वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, 753 दशकांचा मेळा. एक तत्वीन कळा दावी हरी. भावार्थ विश्लेषण. आपल्या शरीरात, आपल्या विचारात आणि या निसर्गात एक मोठा गोंधळ आहे. महाराज म्हणतात की इंद्रियांचे विषय, पंचमहाभूते आणि विविध तत्वांच्या या गुंतागुंतीच्या चक्रात आपण अडकलो आहोत. मानवी जीवन अनेक तत्वांनी बनले आहे, पण या सगळ्या गर्दीत आपण गोंधळून जातो. महाराज म्हणतात, या साऱ्या विखुरलेल्या गोष्टींना एकत्र करून एका तत्वाशी म्हणजे परब्रह्म परमात्म्याशी जोडणे हीच खरी कला आहे. ज्या दिवशी तुम्हाला या गोंधळातून बाहेर पडून त्या एका तत्वाची जाणीव होईल, तेव्हाच तुम्हाला खऱ्या अर्थाने ईश्वर भेटेल. सामाजिक संदेश व नैतिक धडा या चरणात माऊली म्हणतात की आपण अनेक गोष्टींच्या मागे धावतो, वेगवेगळ्या विचारांच्या आणि नात्यांच्या जाळ्यात अडकतो. आजच्या काळातही माणूस पैसा, पद, प्रतिष्ठा आणि विविध विचारधारांच्या जाळ्यात स्वतःला विसरून जातो. समाजात आज गटबाजी खूप वाढली आहे. आपण विचारांच्या भिंती उभारून स्वतःला वेगळे करून घेतो. बाहेरच्या जगात कितीही गोंधळ असला तरी आतून एक राहणे शिका. व वास्तविक जीवनातील उदाहरणे, एखाद्या मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करताना अनेक लोकांचे विचार वेगवेगळे असतात. अशा वेळी स्वतःचे मूळ मूल्य न गमावता सर्वांशी जुळवून घेऊन ध्येयाप्रती काम करणारा व्यक्ती हा या अभंगाचा खरा अर्थ जगत असतो. आजच्या संयुक्त कुटुंबांची किंवा मित्रपरिवाराची स्थिती घ्या. 10 माणसे एकत्र असताना प्रत्येकाचे मत वेगळे असते. अशा वेळी भांडण्यापेक्षा माणुसकी या एका तत्वाचा आधार धरून नाते टिकवून ठेवणारा माणूस हा समाजात शांतता प्रस्थापित करतो. दुसरा चरण, तैसे नव्हे नाम सर्वत्र वरिष्ठ. तेथे काही कष्ट न लागती. भावार्थ विश्लेषण. आता तुम्ही म्हणाल, हे साध्य करणे खूप कठीण आहे का? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अजिबात नाही. हे सगळं साध्य करण्यासाठी कुठल्याही कठीण तपश्चर्येची गरज नाही. नामस्मरण हे या विश्वातलं सर्वात श्रेष्ठ साधन आहे. इतर साधनांमध्ये कष्ट आहेत, नियम आहेत, पण नामस्मरणात कसलेही नियम नाहीत, कसलीही बंधने नाहीत. तुम्ही कामात असा, प्रवासात असा किंवा विश्रांती घेत असा, फक्त ईश्वराचे नामस्मरण तुमच्या जिभेवर असावे. हे इतकं सोपं आहे की यात तुमचे कोणतेही शारीरिक कष्ट खर्च होत नाहीत, उलट तुम्हाला मानसिक शांती मिळते. सामाजिक संदेश व नैतिक धडा. येथे नाम म्हणजे केवळ देवाचे नाव नाही, तर सत्य आणि प्रामाणिकपणा हे होय. समाजात अनेकदा आपण कष्ट करून शॉर्टकटच्या मागे धावतो, पण माऊली सांगतात की प्रामाणिकपणाचा मार्ग हा सर्वात सोपा आणि श्रेष्ठ आहे. खोटे बोलून किंवा फसवणूक करून मिळवलेले यश जास्त काळ टिकत नाही. वास्तविक जीवनातील उदाहरणे. एखादा विद्यार्थी परीक्षेच्या वेळी कॉपी करून पास होण्याचा प्रयत्न करतो. त्याला खूप कष्ट पडतात, भीती वाटते, पण जो विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करतो त्याला त्या ज्ञानाचा उपयोग आयुष्यभर होतो. हेच नाम म्हणजे प्रामाणिकपणाचे फळ आहे. व्यवसायामध्ये जी माणसे ग्राहकाची फसवणूक न करता दर्जा टिकवून ठेवतात, त्यांना सुरुवातीला वाटेल की प्रगती संथ आहे, पण दीर्घकाळात त्यांना जो विश्वास मिळतो तोच त्यांचा खरा नफा असतो. तिसरा चरण, अजपा जपणे उलट प्राणाचा. तेथेही मनाचा निर्धार असे. भावार्थ विश्लेषण. काही लोक योगाभ्यास किंवा अजपा जप म्हणजे श्वासावर नियंत्रण ठेवण्याच्या साधना करतात. त्यातही प्राणाचे उलट चलन म्हणजे कुंडलिनी जागृतीसारख्या कठीण क्रिया कराव्या लागतात.
त्या प्रक्रियेतही सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनाचा दृढ संकल्प किंवा निर्धार. महाराज इथे सूचित करतात की बाह्य क्रियांपेक्षा मनाचा निर्धार जास्त महत्त्वाचा आहे. जर तुमचे मन एकाग्र नसेल तर साध्या श्वासाच्या क्रियेतही तुम्ही अयशस्वी ठराल. म्हणून केवळ शरीराने श्वास रोखून धरण्यापेक्षा मनाने परमात्म्यात विलीन होणे जास्त प्रभावी आहे. सामाजिक संदेश व नैतिक धडा हा चरण मानसिक आरोग्याबद्दल बोलतो. आपण नेहमी बाहेरच्या गोष्टींवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण मनावर नियंत्रण कोणाचेच नसते. उलट प्राणाचा म्हणजे बाहेरून आत पाहण्याचा प्रवास. आजच्या धावपळीच्या युगात आपण स्ट्रेस किंवा तणावाखाली असतो. वास्तविक जीवनातील उदाहरणे खेळामध्ये बघा. जेव्हा खेळाडूवर खूप दबाव असतो तेव्हा जो खेळाडू स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवून संयमाने खेळतो तोच शेवटच्या क्षणी सामना जिंकतो. आजच्या सोशल मीडियाच्या जगात आपण सतत इतरांच्या आयुष्याशी स्वतःची तुलना करतो. त्यातून नैराश्य येते. जेव्हा आपण मोबाईल बाजूला ठेवून स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतो तोच खरा निर्धार आहे. स्वतःला ओळखणे हीच खरी साधना आहे. चौथा चरण ज्ञानदेवा जिणे नामेंविण व्यर्थ. रामकृष्णीन पंथक्रमियेला भावार्थ विश्लेषण. शेवटी ज्ञानेश्वर महाराज स्वतःच्या अनुभवातून सांगतात की ईश्वराच्या नामाशिवाय हे आयुष्य अगदी व्यर्थ आहे. कितीही सुखसोयी असल्या तरी अंतरात जर त्या ईश्वराचा ओलावा नसेल तर ते जगणे मातीमोल आहे. राम आणि कृष्ण यांसारख्या महापुरुषांनी याच नामस्मरणाचा मार्ग स्वीकारला होता आणि तोच मार्ग त्यांनी जगाला दाखवला. त्यामुळे ज्ञानी तेच आहे जो संसाराच्या धावपळीतही ईश्वराचे नाम स्मरतो आणि आपले जीवन सार्थकी लावतो. सामाजिक संदेश व नैतिक धडा. शेवटच्या चरणात माऊली म्हणतात की ज्या आयुष्यात ध्येय किंवा नीतिमत्ता नाही ते व्यर्थ आहे. रामकृष्ण म्हणजे मर्यादा आणि कर्मयोग. तुम्ही किती कमवले यापेक्षा तुम्ही कसे जगलात आणि समाजाला काय दिले हे महत्त्वाचे आहे. वास्तविक जीवनातील उदाहरणे. एखादा मोठा अधिकारी निवृत्त झाल्यावर एकटा पडतो कारण त्याने फक्त सत्तेच्या मागे धाव घेतली असते. पण ज्याने आपल्या कारकिर्दीत इतरांच्या आयुष्यात बदल घडवले त्याला निवृत्तीनंतरही लोकांचे प्रेम मिळते. आज अनेक तरुण केवळ करिअरच्या मागे आहेत, पण जर तुम्ही तुमच्या कामासोबतच सामाजिक जबाबदारीचे भान ठेवले तर ते आयुष्य परिपूर्ण ठरते. राम आणि कृष्ण हे केवळ देव नाहीत तर ते आदर्श जीवन जगण्याचे मार्ग आहेत. हा संपूर्ण अभंग उदाहरणातून समजून घेऊ. समजा तुम्ही ऑफिसमध्ये किंवा ट्रॅफिकमध्ये अडकला आहात. तिथे तुम्ही योगसाधना करू शकत नाही, पण नाम मनातल्या मनात सुरू ठेवू शकता. जेव्हा संताप अनावर होतो तेव्हा नाम घेतल्याने मिळणारा कूलिंग इफेक्ट हा अनुभवाचा विषय आहे. नाम हे माइंडफुलनेसचे मूळ स्वरूप आहे. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश त्यांच्या आधुनिक भाषेत. मित्रांनो, आजच्या हाय स्पीड युगात आपण सर्वजण मल्टीटास्किंगच्या नादात स्वतःचे इनर बॅलन्स हरवून बसलो आहोत. ज्ञानेश्वर महाराजांनी 700 वर्षांपूर्वी जे सांगितले ते आजच्या भाषेत माइंडफुलनेस ॲम्प सारखे आहे. नाम म्हणजे काय? हे एका प्रकारचे अल्गोरिदम आहे. जसे तुम्ही एखाद्या कामात असताना बॅकग्राऊंडला म्युझिक सुरू ठेवता तसे नामाला आपल्या मेंदूच्या बॅकग्राऊंडला रनिंग ठेवा. ध्यानासाठी शांत गुहेत जाण्याची गरज नाही. कोडिंग करताना, वर्कआउट करताना किंवा गाडी चालवतानाही तुम्ही नाम सुरू ठेवू शकता. जेव्हा लाईफमध्ये सिस्टीम हँग होते म्हणजेच जेव्हा खूप तणाव येतो तेव्हा नाम तुम्हाला रिबूट करते. हे विज्ञानावर आधारित आहे, कारण नामामुळे तुमच्या मनाचा फोकस विस्कळीत होण्यापासून वाचतो. तुम्ही जे काही करता त्यात क्वालिटी येते, एकाग्रता, फोकस वाढते आणि तुम्ही झोनमध्ये राहता. थोडक्यात सांगायचे तर नाम हे तुमच्या मेंदूचे ऑपरेटिंग सिस्टीम अपडेट करणारे टूल आहे. हे करून बघा, आयुष्य अधिक सोपे आणि अर्थपूर्ण वाटू लागेल. नामस्मरण करताना तुम्हाला सर्वाधिक अडथळा कोणत्या प्रकारच्या विचारांचा येतो आणि त्या क्षणी तुम्ही स्वतःला कसे सावरता. तुमच्यासाठी आजची कृती. हा अभंग आपल्याला साधेपणा आणि सातत्य या दोन गोष्टींची शिकवण देतो. देवाला शोधण्यासाठी हिमालय गाठण्याची किंवा क्लिष्ट साधना करण्याची गरज नाही, तर आपल्या रोजच्या धावपळीत त्याचे नामस्मरण करणे हीच सर्वात मोठी साधना आहे. आजपासून स्वतःसाठी दिवसभरातून 10 मिनिटे फक्त शांत बसा. डोळे मिटून कोणत्याही विशेष मंत्राचा हट्ट न धरता स्वतःच्या आवडीचे देवाचे नाम, उदाहरणार्थ राम, कृष्ण, विठ्ठल किंवा तुमचा आवडता शब्द मनातल्या मनात जपा. श्वासावर लक्ष केंद्रित करा. यामुळे तुमच्या मनातील विचारांचे चक्र हळूहळू थांबेल आणि तुम्हाला एक विलक्षण शांतता अनुभवता येईल. हीच या अभंगाची व्यावहारिक अनुक्ती आहे. धन्यवाद. तर मित्रांनो, आयुष्यात तुम्ही किती यशस्वी झालात हे महत्त्वाचं नाही, तर तुम्ही किती समाधानी राहिलात हे जास्त महत्त्वाचं आहे. हे समाधान तुम्हाला कोणत्याही बाह्य वस्तूत मिळणार नाही, ते तुमच्या विचारांच्या सरळपणात आहे. म्हणूनच आयुष्यातला गुंता कमी करा आणि आपल्या कामात किंवा ध्येयात आनंदाने मग्न व्हायला शिका. खऱ्या अर्थाने जीवन जगणे म्हणजे हेच आहे. तुमच्या मनातील एखादा आवडता अभंग किंवा संतांची शिकवण कमेंटमध्ये नक्की लिहा. आपण त्यावर नक्कीच चर्चा करू. संतांच्या या दरबारात तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप आभार. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. पंढरीनाथ महाराज की जय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत
रामकृष्ण हरी.